Hello friends, we are discussing alcohol, phenols and ethers, and in that chemical reactions of alcohols we have discussed dehydration reactions in last lecture. So today we are going to discuss oxidation of alcohols, that is also known as distinguishing between primary, secondary and tertiary alcohol, right? So we can oxidize alcohols by using potassium dichromate and H2SO4, dilute H2SO4, right? So here first we have to understand how this potassium dichromate act as an oxidizing agent. हा जो पोटॅशियम डायक्रोमेट आहे हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कसा बिहेव करतो. ओके, दॅट वी हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट. सो व्हेन पोटॅशियम डायक्रोमेट heated with dilute H2SO4, when potassium dichromate heated with dilute H2SO4, then what happen here? K2SO4, that is potassium sulfate, and chromic sulfate is generated. Okay, potassium sulfate and chromic sulfate is generated. Okay, so look at here, K2Cr2O7 potassium dichromate है, H2SO4 sulfuric acid, potassium sulfate. तर इथे मी तुम्हाला थोडंसं त्याचं बेसिक सांगतोय. जसं पोटॅशियम सल्फेट, सल्फेट आयन असा लिहित असतो आपण SO4 2 मायनस, अँड पोटॅशियम इज व्हॉट K प्लस. पोटॅशियम आयन इज व्हॉट K प्लस. आता मला सांगा, आपल्याला चार्जेस इक्वल करावे लागणार. वी हॅव टू मेक द चार्जेस इक्वल. ओके, तर याचा चार्ज नंबर काय आहे 1, याचा चार्ज नंबर काय आहे 2. ठीक आहे, म्हणजे याला किती मल्टिप्लाय करायचं आपल्याला. दिस is multiplied with 2 and this is multiplied with 1. The charge number of potassium is 1, charge number of sulfate ion is 2. ठीक आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याच्या चार्ज नंबरने याला मल्टिप्लाय करायचं, याच्या चार्ज नंबरने याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणजे टोटल पोटॅशियम किती लागणार आपल्याला 2. हियर इज SO4 किती लागणार 1. ठीक आहे, सो इन कंपाउंड particularly there should be presence of equal number of positive and negative charges. Okay, so at the same time I am telling you how to remember the formula of potassium sulfate. Now chromic sulfate, right? So here chromic, what is meant by chromic? Chromium oxidation state is +3, and here sulfate is again SO4 2 minus. Okay, chromic Cr3+, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय इथे +3, आणि इकडे SO4 2 minus. Here is SO4 2 minus. Okay, so chromic sulfate, what should be the formula? Again, what is the charge number of sulfate? सल्फेटचा चार्ज नंबर काय आहे 2, म्हणजे सल्फेटच्या चार्ज नंबरने कुणाला मल्टिप्लाय करायचं आहे, क्रोमियमला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, त्यानंतर इथे क्रोमियमचा चार्ज नंबर किती आहे 3, तर या 3 ने सल्फेटला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे बघा क्रोमियम 2, ठीक आहे, आणि सल्फेट किती आहे 3, त्याला ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल. नंतर आपल्याला वॉटर मिळतं, अँड दिस इज नेसेंट ऑक्सिजन. ओके, जो आपण या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेला आहे, दॅट इज नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन इज प्रोड्यूस. ओके, नेसेंट ऑक्सिजन म्हणजे तो मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट नाही झाला, म्हणजे मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट व्हायच्या आधीचा जो फॉर्म असतो त्याचा, असंही म्हणू शकता तुम्ही ॲटॉमिक फॉर्म. हा खूप कमी वेळासाठी अवेलेबल असतो, बट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेशन. ओके, तर आता आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायची आहे. सो टोटल नंबर ऑफ सल्फेट किती आहे इथे, टोटल नंबर ऑफ सल्फेट 3 + 1, देर आर 4 सल्फेट. सो हियर वी कॅन बॅलन्स बाय 4 ने आपण इथे बॅलन्स करू शकतो. पोटॅशियम 2 आहे, इकडे पण 2 आहे, क्रोमियम 2 आहे, क्रोमियम इकडे पण 2 आहे. ठीक आहे, नाव वी हॅव टू बॅलन्स हियर हायड्रोजन. ओके, सो हायड्रोजन, टोटल नंबर ऑफ हायड्रोजन्स आर 8. मग इथे कितीने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 4 ने, राईट. म्हणजे 4H2 ऑन राइट हँड साइड, अगेन 4H2. ओके, now total number of oxygen, how many oxygens are present here? 4 into 4 16, 16 plus 7, yes, 16 plus 7 23. मग इकडे 4
प्लस 4 into 3 12 16 16 plus 4 20 आणि इकडे 3 ने रिएक्शन बॅलन्स करा. ओके, सो दिस ऑक्सिडायझिंग एजंट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? ऑक्सिडेशन. ओके, म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकच ऑक्सिडायझिंग एजंट आहे, बाकीचे पण ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिला आपण बघूया प्रायमरी अल्कोहोल, आणि त्याही आधी आपण बघूया की ऑक्सिडेशन, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रेट ऑफ ऑक्सिडेशन. रेट ऑफ ऑक्सिडेशन किंवा मग तुम्ही असे म्हणू शकता ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स टुवर्ड्स ऑक्सिडेशन. ऑर्डर ऑफ reactivity of alcohols towards oxidation. Okay, so what is the order of reactivity of alcohols towards oxidation? That is, primary alcohol is more prone for oxidation than what? Secondary alcohol. Secondary alcohol is more prone for oxidation than what? Tertiary alcohols. म्हणजे याच्यावरून काय कळतं आपल्याला? प्रायमरी अल्कोहोलचं लवकर ऑक्सिडेशन होतं कुणाच्या कंपॅरिझन मध्ये? सेकंडरी अल्कोहोलच्या कंपॅरिझन मध्ये. आणि सेकंडरी अल्कोहोलचं लवकर ऑक्सिडेशन होतं कुणाच्या कंपॅरिझन मध्ये? टर्शियरी अल्कोहोलच्या कंपॅरिझन मध्ये. लक्षात आलंय? ओके, तर बघा इथे सगळ्यात पहिले आपण बघूया ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके, oxidation of primary alcohol. So first, oxidation of primary alcohols. Oxidation of primary alcohols. Okay, so I will take here the example of ethanol, right? So here CH3 CH2 OH. Okay, so this is what ethanol, right? Now this ethanol is oxidized by acidified potassium dichromate. Acidified potassium dichromate. Okay, so look at here, this is primary alcohol, this is primary alcohol, and you know that the primary alcohol oxidizes to what? Aldehyde. In first step मध्ये primary alcoholचं ऑक्सिडेशन कशामध्ये होतं? अल्डिहाइड्स मध्ये होतं. ओके, तर बघा हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे CH2OH. तर यामध्ये OH मधला हायड्रोजन आणि OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनवरचा एक हायड्रोजन. ओके, लक्षात आहे इकडे एकदम कॉन्सन्ट्रेशन बघा, म्हणजे तुम्हाला रिएक्शन कशी करायची ते कळलं पाहिजे. ठीक आहे, तर OH ग्रुपवरचा एक हायड्रोजन आणि OH ग्रुप ज्या कार्बनला आहे त्या कार्बनवरचा एक हायड्रोजन. दिस टू हायड्रोजन combines with the nascent oxygen. कोणासोबत कंबाईन होणार? nascent oxygen. Okay, so there is formation of water, and what is remaining here? बघा CH3 bond COH. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय असणार आहे? डबल बॉन्ड. ऑक्सिजन इज डायव्हॅलेंट and carbon is tetravalent. So we have to satisfy here the valency of carbon as well as oxygen. So there is formations of here. Look at here, CH3 C double bond OH. What is the name of function group? Aldehyde. 2 carbon aldehyde is what? Acetaldehyde. 2 carbon aldehyde is what? Acetaldehyde. लक्षात आलंय का? ओके, काय केलं आपण? प्रायमरी अल्कोहोल घेतलाय. प्रायमरी अल्कोहोल कोणता आहे? इथेनॉल. ठीक आहे, आणि त्याचं ऑक्सिडेशन केलंय. मी तुम्हाला सांगितलंय हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता CH2OH इज प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. ओके, आणि त्याचं ऑक्सिडेशन झालं तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? अल्डिहाइड ग्रुपमध्ये होतं पहिल्या स्टेप मध्ये. ओके, म्हणून आपण अल्डिहाइडला काय म्हणत असतो? अल्डिहाइड्स आर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके, नाउ दिस रिएक्शन डजंट स्टॉप हियर. ही रिएक्शन इथे थांबणार नाही, बिकॉज oxidation of aldehyde is quick or faster as compared to the oxidation of alcohol, primary alcohol to aldehydes. Now, oxidation of aldehydes into carboxylic acid. Oxidation of aldehydes into carboxylic acid is more faster. ठीक है,
ऍज कम्पेअर टू ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड्स. म्हणजे अल्डिहाइड्स हा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पटकन कन्वर्ट होतो. ठीक आहे. आणि प्रायमरी अल्कोहोल वाटलं तर अल्डिहाइड्स मध्ये उशिरा कन्वर्ट होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे रिएक्शन या स्टेजला थांबणार नाही. ठीक आहे. when we are using here K2Cr2O7 and dilute H2SO4, it's a strong oxidizing agent. So what happened here, this acetaldehyde, हा जो acetaldehyde आहे याचं परत काय करायचं आहे आपल्याला, ऑक्सिडेशन करायचं आहे. this acetaldehyde is further oxidized. Okay, so here K2Cr2O7 reaction continue आहे. सांगा, नेसेंट ऑक्सिजन कशावरती ऍड करायचं आपल्याला, दिस इज अल्डिहाइड ग्रुप सी डबल बॉन्ड H. मी तुम्हाला सांगितलंय त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, ऍसिड मध्ये होतं. म्हणजे ऑक्सिजन कशावरती ऍड करायचं आपल्याला, हायड्रोजन वरती ऍड करायचंय. सो हिअर यू विल गेट CH3, हिअर इज C डबल बॉन्ड O. ठीक आहे. मी असं लिहितो इकडे C डबल बॉन्ड O आणि OH. C डबल बॉन्ड O, इकडे ऑक्सिजन ऍड करायचंय OH. So 2 carbon carboxylic acid is what? Acetic acid. Acetic acid. लक्षात आलंय. इथेनॉलचं पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिडेशन कशामध्ये झालं, ऍसिटाल्डिहाइड मध्ये. ऍसिटाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कशामध्ये झालं, ऍसिटिक ऍसिड मध्ये झालं. ठीक आहे. नाउ वी विल कम्पेअर नंबर ऑफ कार्बन. आपल्याला डिस्टिंग्विश पण करायचे प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स. ओके. तर जेव्हा आपण इथेनॉल घेतला, कंटेन्स 2 कार्बन. सो व्हेन इट इज ऑक्सिडाइज टू acetaldehyde, it also contains 2 carbon. ठीक है. Then this acetaldehyde further oxidizes to carboxylic acid, then also contains same number of carbon atoms. Means during the oxidation of primary alcohols there is no loss of carbon atom. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे जेव्हा इथे ऑक्सिडेशन होणार कशाचं, प्रायमरी अल्कोहोलचं, कशामध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये, तर इथे कार्बन ऍटमचा लॉस होत नाही. जेवढे कार्बन आपण अल्कोहोल मध्ये घेणार तेवढेच कार्बन आपल्याला कशामध्ये मिळतील, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मिळतील. ओके. कळलं तुम्हाला, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कळलं. ओके. नेक्स्ट वी विल मूव्ह टू ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. Okay, oxidation of secondary alcohol. Now secondary alcohol, oxidation of secondary alcohol. Okay, so secondary alcohol, we will take one example here. Okay, so this is propane-2-ol or isopropyl alcohol, propane-2-ol. Now this propane-2-ol is oxidized by using acidified potassium dichromate. Acidified potassium dichromate. ठीक आहे. आपण रिएजंट डिस्कस केलेला आहे सुरुवातीला, त्याच्यामुळे आता परत परत तेच डिस्कस करायची गरज नाहीये. तर हा सेकंडरी अल्कोहोल आहे. OH ग्रुप इज अटॅच टू दी सेकंडरी कार्बन. बघा कशामध्ये ऑक्सिडेशन होणार याचं, जे मी तुम्हाला स्टेप सांगितले सेम इथे फॉलो करायचे. OH ग्रुपचा एक हायड्रोजन, त्यानंतर OH ग्रुप ज्या कार्बनला बिलॉंग करतो त्यावरचा एक हायड्रोजन. दिस 2 हायड्रोजन कंबाइन्स विथ दी नेसंट ऑक्सिजन. बघा OH ग्रुपचा एक हायड्रोजन, राईट, आणि OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनवरचा एक हायड्रोजन. दिस 2 hydrogen combines with the nascent oxygen. Okay, so there is removal of water. बघा वॉटर रिमूव्ह होणार आणि इकडे काय मिळतं आपल्याला, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड डेव्हलप होणार. CH3, here is again CH3, इथे C double bond O plus here H2O. So we are getting here 2 carbon ketone, 3 carbon ketone. ठीक है. 3 carbon ketone is what, acetone, and it is also known as propanone in IUPAC. Okay. Now in first step we are getting
प्रोपॅनॉल कीटोन, म्हणून आपण काय म्हणत असतो, ऍसिड कीटोन्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ओके, सेकंडरी अल्कोहोलचा फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट कोणता आहे, कीटोन आहे. ठीक आहे, बट हिअर कीटोन्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. ओके, कीटोन्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं ऑक्सिडेशन लवकर होणार नाही कीटोनचं. बघा CH3, here is C double bond O, CH3. Okay, so this is acetone. Acetone is further oxidized by a strong oxidizing agent, that is what, chromic oxide. ठीक है, that is what, chromic oxide, CrO3, and this is also known as vigorous oxidations. This is vigorous oxidation because it will not undergo oxidation easily, right? So we have to use strong oxidizing agent. Okay, but what happens during the oxidation of ketones? So it is converted into carboxylic acid. But you can see here C double bond O. To C double bond O there are two methyl groups. So there is breaking of here carbon carbon bond. इथे काय ब्रेक होतं, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि या ठिकाणी काय अटॅच होणार, OH. ओके, so this is converted into CH3 C double bond O OH plus. Now this carbon is converted into carbon dioxide and here hydrogen are converted into what, water, right? So you are getting here acetic acid. काय मिळालं तुम्हाला इथे, acetic acid. ओके, रिएक्शन बॅलन्स करा. टोटल नंबर ऑफ कार्बन 1 2 3, लेफ्ट हँड साइडला 3 आहे, इकडे किती आहे, 1 2 प्लस 1 3. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन्स बघा किती आहे, इथे 3 प्लस 3 6, इथे किती आहे 3 प्लस 1 4, 4 प्लस 2 6. त्यानंतर ऑक्सिजन किती आहे, 1 प्लस 1 2, इकडे किती आहे 2 प्लस 2 4, 4 प्लस 1 5. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 4 नी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो रिएक्शन इज बॅलन्स नाव. आता इथे रिएक्शन बॅलन्स झाली आहे, पण सगळ्यात पहिले आता डिस्टिंग्विश कसं करायचं, जसं प्रायमरी अल्कोहोल मध्ये आपण डिस्टिंग्विश केलं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ऍटम्स, तर इथे सुद्धा आपल्याला डिस्टिंग्विश करावं लागेल, राईट. तर प्रोपॅन 2 मध्ये किती कार्बन घेतले होते आपण, 3 कार्बन. त्याचं ऑक्सिडेशन कशामध्ये झालं, ऍसिटोन मध्ये. ऍसिटोन कंटेन्स हाऊ मेनी कार्बन, 3 carbon, and acetone is further oxidized by chromic oxide to acetic acid, contains how many carbon, 2 carbon atom, means there is loss of 1 carbon atom. म्हणजे या ठिकाणी जेव्हा सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, पर्टिक्युलरली प्रोपॅन 2 चं, तेव्हा त्याचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये होतं, बट दॅट ऍसिड कंटेन्स 1 कार्बन atom less as compared to the propan 2. Okay, so this is the distinguishing point as compared to primary alcohol. लक्षात आलंय का तुम्हाला ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ओके, नाउ वी विल सी ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल्स. ओके, ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. या सगळ्या रिएक्शन्स लिहत चला, व्हिडिओ बघता बघताच आपल्याला लिहून काढायचे आहे. सो हिअर इज ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल्स. ओके, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय टर्शरी अल्कोहोल इज मोर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. ओके, आणि त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घ्यायचं आहे. व्हॉट वी हॅव टू डू, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, नाउ first this tertiary alcohol does not converted into aldehydes or ketone. ठीक आहे, तर aldehyde मध्ये नाही, ketone मध्येच कन्वर्ट होणार, पण लगेच पहिल्या स्टेप मध्ये नाही होत. बघा एक्झाम्पल या ठिकाणी कोणता घ्यायचा आपल्याला, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, आणि आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घ्यायचं, दॅट इज CrO3, हीट करायचं. बट इन द फर्स्ट स्टेप देयर इज एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बघा इथे OH आहे आणि इकडे कोणताही जरी कार्बन घेतला तरी सेम नंबर ऑफ हायड्रोजन्स त्यावरती प्रेझेंट आहे. सो
OH and H, there is removal of water molecule. म्हणजे इकडचा OH, इकडचा H, वॉटर मॉलिक्यूल काय होतंय, रिमूव्ह होतंय. सो द फर्स्ट स्टेप इज डिहायड्रेशन. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, डिहायड्रेशन होतं आणि इकडे आपल्याला काय मिळणार, अल्किन मिळणार. विल गेट हियर अल्किन. दॅट अल्किन इज 2-methyl propene. That alkene is what, 2-methyl propene. Okay. Now this 2-methyl propene is further oxidized. ठीक आहे. हा जो 2-methyl propene असतो त्याचं परत आपल्याला काय करायचंय, ऑक्सिडेशन करायचंय. बघा, so this is again vigorous oxidation by using same oxidizing agent. ठीक आहे. सेम ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून आपल्याला काय करायचंय, त्याला ऑक्सिडाइज करायचंय. सो व्हॉट हॅपन हियर, देयर इज ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथे काय ब्रेक होणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होणार. ऑक्सिजन ॲटम गेट्स अटॅच टू दिस कार्बन. ठीक आहे. आणि इकडे काही ऑक्सिजन इकडे ट्रान्सफर होणार CH2 वरती आणि काय तयार होणार या ठिकाणी, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. ओके. एक ऑक्सिजन इथे अटॅच करा. ठीक आहे. तर इथे काय मिळतं आपल्याला बघा, CH3. हियर इज अगेन CH3, C डबल बॉन्ड O प्लस CO2 प्लस हियर H2O. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ हियर ऍसिटोन. कीटोन तयार झालंय. ठीक आहे. कीटोन तयार झालंय. बघा इथे आपण काय घेतलंय, 2-methyl propene which is also known as isobutylene. यालाच आपण काय म्हटलेलं आहे, आयसोब्युटायलिन. ओके. Now this is oxidized by using CrO3. ठीक आहे. तर काय मिळतं आपल्याला इथे, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि ऍसिटोन, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम ऑन राईट हँड साइड आर 4. 1 + 2 3, 3 + 1 4. इथे आपल्याला बॅलन्स करावं लागेल. इथे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल ऑक्सिजनला. ओके. नाउ इफ वी ऑक्सिडाइज दिस कीटोन, if you oxidize this ketone, that is acetone. Okay. परत आपल्याला इकडे काय करायचंय, we have to write here vigorous oxidation. याचं सुद्धा vigorous oxidation करावं लागणार, कारण कीटोन्स हे डिफिकल्ट असतात, लवकर त्यांचं ऑक्सिडेशन होत नाही. दे आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. ओके. तर ऍसिटोनचा आपल्याला vigorous ऑक्सिडेशन करावं लागणार. अगेन कोणता बॉन्ड ब्रेक होतो, थोड्या वेळापूर्वीच बघितलं होतं आपण सेकंडरी अल्कोहोल मध्ये. कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होणार. 2-methyl ग्रुप्स म्हणजे इथे सेमच अल्काइल ग्रुप आहे, त्याच्यामुळे हा ब्रेक करा किंवा हा ब्रेक करा. ठीक आहे. सो हियर कार्बन, हियर CH3, C डबल बॉन्ड O OH. काय मिळालं आपल्याला, CH3 C डबल बॉन्ड O. इकडे OH ग्रुप तयार होणार म्हणजे काय मिळतं, ऍसिटिक ऍसिड प्लस. Now this methyl group is converted into what, CO2 and here H2O. लक्षात आलंय. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती झाले, राईट हँड साइडला 5, इकडे किती आहे, 2 आहे. तर इथे 4 ने मल्टिप्लाय करा, रिएक्शन बॅलन्स होणार. ओके. आता कम्पेअर करा. टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल्स मध्ये किती कार्बन घेतले होते आपण, 4. त्याचं ऑक्सिडेशन झालं ऍसिटोन मध्ये. ही स्टेप आपण डायरेक्ट कन्सिडर करूया. 4 कार्बनचं जो काही अल्किन होतो तो इंटरमिजिएट आहे, त्याचं ऑक्सिडेशन झालं. तर इथे किती कार्बनचं कीटोन मिळाला, 3 कार्बनचं. 3 कार्बनच्या कीटोनचं ऑक्सिडेशन केलं आपण ऍसिटोनचं. ठीक आहे. 3 कार्बन कीटोन इज ऑक्सिडाइज टू ऍसिटिक ऍसिड. सो ऍसिटिक ऍसिड कंटेन्स 2 कार्बन एटम. सो हियर द फायनल प्रोडक्ट when we oxidize tertiary butyl alcohol, the final product is acetic acid. So product contains 2 carbon atom less as compared to the tertiary alcohol, particularly here tertiary butyl alcohol. दुसरा अल्कोहोल घेतला तर याच्यामध्ये व्हॅरिएशन पण होऊ शकतं. ठीक आहे. आपण टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोलच्या एक्झाम्पल बद्दल बोलतोय, म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला की नंबर ऑफ कार्बन एटम लुजेस फ्रॉम टर्शियरी अल्कोहोल्स इज मोर एज कम्पेअर्ड टू सेकंडरी अल्कोहोल. ओके. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलच्या कंपॅरिझन मध्ये टर्शियरी अल्कोहोल जास्त कार्बन एटम लूज करतोय. ओके. ड्युरिंग ऑक्सिडेशन.
So these are the distinguishing points between primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol by using oxidation reaction. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघत असणार, ठीक आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही इन्स्ट्रक्शन देत असतो की व्हिडिओ बघायच्या आधीच आपली नोटबुक रेडी ठेवायची आणि बघता बघताच त्या रिॲक्शन्स लिहून काढायच्या. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण होईल, तुम्हाला जास्त कळेल की रिॲक्शन कशी झाली, बॅलन्स कसं करायचं. ठीक आहे. ओके, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.